हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनेल. काम करताय ना, करतच राहायला पाहिजे. तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करते आणि आता वाजलेले आहेत 4 आणि आज मी चाललेले आहे माझ्या एका फ्रेंडला भेटण्यासाठी. आता ती फ्रेंड कोण आहे हे तुम्हाला नक्कीच पुढे समजणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही लाईक नाही करत तर लाईक पण नक्की करा. तर चला, आता मी अशी गोड गोड अशी तयार झाली आहे आणि माझा लुक कसा आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर चलो, लेट्स स्टार्ट. आता मी घरातून निघाली आहे. घरातून निघण्याआधी आम्ही एक लोकेशन डिसाईड केलेलं होतं. आत्ता त्या लोकेशनला आम्ही रीच होतोय की नाही हे तुमच्यासोबत मलासुद्धा या व्हिडिओमध्ये पुढे पुढे समजेलच. तर मला घरातून निघण्यासाठी उशीर झालेला होता आणि माझी फ्रेंड सारखी कॉलवर कॉल करून मला म्हणत होती पटकन ये आणि मला माहिती होतं आता मी जरी तिथं पोहोचले ना तरी पण माझी फ्रेंड रिटर्न घरी जाईल आणि घरून परत रिटर्न येईल. तर आता फायनली माझ्या फ्रेंडची एंट्री झालेली आहे. ती एकदम हळूहळू कासवाच्या स्पीडने येते बघा. आणि आता इथून सुरुवात होणार आहे आमच्या प्लॅनमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात. ते कसं ते सांगतेच, कारण माझ्या फ्रेंडचा दादा पण येणार होता आणि आम्ही आधी जे लोकेशन ठरवलं होतं तिथं एवढं काही बघण्यासारखं काही नव्हतं. त्यामुळे दादा बोलला की तुम्ही तिकडे नका जाऊ, आपण दुसरीकडे जाऊया, कारण त्याचे पण फ्रेंड येणार होते. त्यामुळे मग तो आम्हाला घ्यायला आला आणि मग आता काय आहे ती गाडी आहे म्हणल्यावर आम्ही कशाला जायला नको म्हणणार. आम्ही लगेच मान हलवल्या आणि गाडीवर बसलो आणि निघालो. आता आम्ही कोणत्या लोकेशनला जाणार आहे हे मला पण माहीत नव्हतं आणि माझ्या फ्रेंडला पण माहिती नव्हतं, त्या दादाला माहिती होतं. आता बघा आम्ही इथे पोहोचलेलो आहे. तर ते आहे अटल बिहारी वाजपेयी उद्यान, जे की निगडीपासून 5 मिनटाच्या अंतरावरती आहे. अगर तुम्ही गाडीने येत असाल तर ऑटोने 10 मिनटं वगैरे लागतील. पण इथे येऊनसुद्धा गार्डनच्या बाहेर खूप गर्दी होती आणि मला वाटलं ही गर्दी कशाची आहे, पण नंतर समजले की गार्डनमध्ये जाण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागणार आहे, त्याची ही लाईन आहे. मग काय, दादाने त्याच्या फ्रेंडला आम्ही थांबवलं लाईनमध्ये आणि आम्ही गार्डनमध्ये घुसलो. कारण आम्ही फर्स्ट टाईम येत होतो त्यामुळे आम्हाला इंटरेस्टिंग वाटत होतं हे. तर हे बघा, गार्डनमध्ये आत पोहोचलो नाही तोपर्यंत माझ्या फ्रेंडचं सुरू झालं होतं फोटो आणि व्हिडिओज काढण्यासाठी आणि पोज कुठली द्यायची ह्याच्यावरून त्यांचे भांडण सुरू होते. तर तुम्हाला मी गार्डन दाखवते तोपर्यंत. हे बघा, मध्येच असं छत्रीसारखं एक छप्पर आहे, तिथं पण फोटो छान निघतात. तुम्ही ते तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी येऊ शकता, कारण खूपच असं पीसफुल वातावरण आहे. तर हे बघा, ह्यांचे अजूनही फोटोसाठी पोज डिसाईड होत नाही आहे, त्यामुळे हे अजूनही फोटोज काढण्यामध्ये बिझी आहेत आणि हसण्यामध्ये. तोपर्यंत मी तुम्हाला सगळं गार्डन दाखवून घेते. आणि हे बघा, मध्येच माझ्या फ्रेंडला तिच्या दादाने चिडून एवढं परेशान केलं आहे की ती आता बोर झाली आहे. आणि हे बघा, गार्डन असं आहे. तुम्हाला खाली गवतावर आपण जाऊ शकत नाही डायरेक्टली. आणि मध्येच मग आम्ही आमचे पण व्हिडिओ काढून घेतले. आणि गार्डनच्या मधोमध एक छोटंसं असं तलाव आहे आणि तिथं आर्टिफिशियल डॉल्फिन आहे ज्यांच्या तोंडातून पाणी दिसतंय आणि ते खूपच बघत राहावं असं वाटतं सारखं. असं वाटतं त्याच्याकडून लक्षच हलवू नये, कारण ते एकदम शांत असं वातावरण तिथं आहे. तर हे बघा, फ्रेंड डॉल्फिनला सुद्धा सोडत नाही आहे फोटो काढण्यापासून. मग त्यानंतर आम्ही आमचे फोटो काढले आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा, फ्रंट साईडने असं दिसतो तो तलाव आणि त्याच्या साईडला छोटासा वॉटरफॉलसुद्धा आहे, तो पण आर्टिफिशियल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल पक्षी आहेत, बदक वगैरे, आणि हे खूपच नाही का शांत वाटतं. आणि इव्हिनिंगच्या टाईमला ना इथे सेल्फीसाठी ना 2-3 पॉईंट्स आहे जिथे की लाईटिंग केलेली आहे. तिथं तुमचे फोटो ना एकदम मस्त येतील, असं वाटेल की आपण बीचवरच गेलो आहे असा फील येतो. आता आम्हाला घरी जाण्याची घाई झालेली होती, कारण आम्ही घरी सांगितलेलं होतं एक लोकेशन आणि त्याचा टायमिंग सांगितलेला होता. बट आता अनफॉर्च्युनेटली तुम्हाला तर समजलंच आहे, आपण दुसऱ्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. आणि आता ते घरी कसं समजणार आहे, आता ते जेव्हा हे व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा बघतील, तेव्हा त्यांना समजणार आहे. तर आता घरचे ओरडतील म्हणून आम्हाला पटकन घरी जाण्यासाठी निघायचं होतं. येताना जशी आम्हाला आयती गाडी होती तशी जाताना नव्हती, त्यामुळे आम्हाला ऑटो बघायची होती. आणि गार्डन खूपच आतमध्ये असल्यामुळे ना तिथे एकही ऑटो भेटत नाही. थोडंसं चालत आपल्याला हायवेवरती यावं लागतं, तेव्हा ऑटो भेटती. मग फायनली आम्हाला ऑटो भेटली. रिक्षावाल्यासोबतसुद्धा भांडणं करून आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि फायनली तो तयार झाला आम्हाला सोडण्यासाठी. आणि चला, आता मला घाई झाली होती की घरी कधी पोहोचणार आहे, कारण मेरी मम्मी मेरे को डांटने वाली है तो मुझे पता था. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.